नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता शेतकऱ्यांना यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे, पूर परिस्थिती. त्यानंतर काहींचे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालेले आहेत. आणि नुकसान झाल्यामुळं मग काहींच्या शेतामध्ये पाणी साचलं आहे. काहींची सोयाबीन उमळून गेलेली आहे. काहींचे कपाशी उमळून गेलेली आहे. तुरही खराब झालेली आहे. आहे का नाही? खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता यावर्षी. अतिवृष्टी, ढगफुटी म्हणा, पशुधनही वाहून गेलेलं आहे, जनावरं वगैरे, माणूसहानी झालेली आहे. आणि त्यामध्ये मग शेतकऱ्याचं अतोनात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पिकाचं नुकसान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर आणि नुकसान झाल्यामुळं मग शेतकऱ्याचं उत्पादनामध्ये काय झालेली आहे, घट झालेली आहे. जे पाठीमागच्या वर्षी उत्पादन होत होतं त्यापेक्षाही कमी उत्पादन कपाशीचं निघालेलं आहे. त्यामुळं मग शासनाने काय केलेलं आहे, जे खरीपाचा पीक विमा आहे ना 2025चा, ते पीक विम्याचं काय केलेलं आहे, मंजूर केलेला आहे देण्यास शेतकऱ्याला. आता तो कधी शेतकऱ्यांना भेटेल तर सध्या तर आता इलेक्शनचा राडा चालू आहे, आचारसंहिताही चालू आहे. आणि त्यामध्ये आता अद्याप आणखीन शासनाने जी-आर काढलेला नाही. फक्त काय केलेली आहे, मंजुरी दिलेली आहे. मग तो पीक विमा कोणत्या शेतकऱ्याला भेटणार? आहे का नाही? पीक विम्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत? तर ते पहा. आता जे शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे आणि विमा भरून मग आपल्या भरलेल्या विम्याची आपल्या शेतजमिनीची ई-पीक पाहणी केलेली असावी. कारण ई-पीक पाहणी शासनाने काय केलेली आहे, बंधनकारकच केलेली आहे. तरच काय केलेलं आहे, शासनाच्या योजनेचा लाभ काय होणार आहे, शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना सुद्धा काय होणार आहे, त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नसेल, तर शासनाने काय केलेलं आहे, ऑफलाईन पद्धतीची योजना आणलेली आहे. तुम्ही काय करू शकता, तलाठ्याशी संपर्क करून तुमची राहिलेली खरीपाची 2025 खरीप त्याची पीक पाणी करून घेऊ शकतात. लवकरात लवकर करायची आहे. कारण आता खरीप 2025चा पीक विमा वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे. त्याच्या हालचाली झालेल्या आहेत. आता अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, लवकरच पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. कारण मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकऱ्याचं यावर्षी झालेलं आहे. त्यामध्ये एक थोडीशी रक्कम अतिवृष्टी नुकसान भरपाई दिलेली आहे शेतकऱ्यांना. मंजूरही केलेली आहे आणि ती शेतकऱ्याच्या खात्यावरही आलेली आहे. शेतकऱ्याला ती मिळालेली आहे. पण आता शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं असल्यामुळं आता पीक विमासुद्धा त्यांचा काय केलेला आहे, मंजूर करून त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. आता सध्या तरी नाही, पण जानेवारीच्या एंडिंगपर्यंत सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा काय होणार आहे, जमा होणार आहे. तोपर्यंत मग काय करायचं आहे, जे शेतकऱ्यांचे ई-पीक पाणीपासून वंचित असतील त्यांनी काय करायची आहे, करून घ्यायची आहे. कारण शेतीविषयक जे योजना आहेत शासनाच्या, तर त्यासाठी ई-पीक पाणी बंधनकारक केलेले असल्यामुळं ती करायची आहे. आणि न केली तर मग काय होऊ शकतं, शेतकऱ्याचं थोडंसं नुकसान होऊ शकतं. कमी जास्त प्रमाणात त्यांचा पीक विमा वर्ग केला जाऊ शकतो किंवा मग येणार पण नाही अशी शक्यता आहे. त्यामुळं मग लवकरात लवकर काय करायचं आहे, करून घ्यायचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेलाही आहे आणि ही पीक पाहणी केलेली आहे, त्यांनी निश्चिंत राहायचं आहे. त्यांच्या खात्यावर थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे, पीक विम्याची रक्कम वर्ग केली जाणार आहे. शासनाने आता अधिकृत जी-आर पण काय केलेला आहे, निर्गमित केलेलं नाही, पण येत्या थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे, येणार आहे. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये मग किती टक्केवारी लावली वगैरे वगैरे सर्व काय मंडळावाईज त्याची माहिती येईल. मग ते व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहावयास मिळणार आहे. तोपर्यंत ऑफलाईन पद्धतीची जी पीक पाण्याची पद्धत आणली आहे ती करून घ्यायची आहे, तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. पीक विमास पात्र होण्यासाठी काय केलेले आहे, ई-पीक पाहणी बंधनकारक केलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी सर्व व्यवस्थित केलेलं आहे त्या शेतकऱ्याच्या खात्यावर तात्काळ येणार आहे. तोपर्यंत काहींच्या बँक अकाउंटला आधार लिंक नसेल तर त्यांनी करून घ्यायचं आहे. आपले अकाउंट वगैरे चालू ठेवायचे आहे. तर सुरळीत व्यवहार चालू असेल तर त्याच्या खात्यावर महा-डी-बी-टी थ्रू पीक विमा काय करणार आहेत, शासन जमा करणार आहे. तर कारण इथून पाठीमागं तक्रारीची पद्धत होती, पण ती आता या वर्षीपासून बंद केलेली आहे. त्यानंतर पुढच्या वर्षीपासून ती तक्रारीची पद्धतही येणार आहे पीक विम्यासाठी. पण यावर्षी बंद केलेले असल्यामुळं मग डायरेक्टच पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे ते डायरेक्ट त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तो वर्ग केला जाणार आहे. आता थोड्या दिवसामध्ये काय काय होणार आहे, ती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करणार आहे. त्यांना शेतकऱ्यांना मेसेजही पडणार आहेत. त्यामध्ये जी ऑफलाईनची जी ई-पीक पाणीची पद्धत आणली आहे त्याचं तेच कारण
आहे लवकरात लवकर जे शेतकरी राहिले असतील त्यांनी करून घ्यायची आहे आणि त्यांना मग काय होणार आहे जानेवारीच्या एंडिंगमध्ये जानेवारीच्या शेवटला त्यांच्या खात्यावर 2025चा खरीपाचा पीक विमा काय झालेला आहे, सर्वच पिकाचा काय झालेला आहे मंजूर झालेला आहे आणि सर्वच पिकाचा विमा त्यांना काय होणार आहे शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी ज्या पिकाचा विमा भरला आहे तो विमा पूर्ण त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. कारण यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असल्यामुळं त्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटलेली आहे. त्याच्यानंतर अतिरिक्त ज्वारीची पेरणी करण्यासाठी 3 हेक्टरपर्यंत 10,000 रुपयाची मर्यादा ठेवली आहे तेही मिळालेलं आहे. आणि आता नंतर पीक विमाची काय केलेली आहे घोषणा केलेली आहे. पीक विम्याची घोषणा केलेली असल्यामुळं पीक विमासुद्धा काय होणार आहे शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. त्यांच्या खात्यावर त्यांचा पडणार आहे असं म्हणावं लागेल. जानेवारीच्या एंडिंगपर्यंत काय होणार आहे त्यांच्या खात्यावर पडणार आहे. जे शेतकरी पीक पाणीपासून वंचित असेल त्यांनी तात्काळ करून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन माहिती आपल्या व्हिडिओवर आपल्याला काय होणार आहे शेतीविषयक पाहावयास मिळणार आहे. धन्यवाद.